गुरुचरित्र पारायणाची सुरुवात अनेक भक्त दत्त जयंतीच्या औचित्यावर करतात. असे म्हणतात की हे पारायण दत्त जयंतीला सांगता होईल अशा पद्धतीने विधिवत केल्यास दत्त महाराजांची कृपा मिळते व मनोकामना पूर्ण होतात. यासाठी अनेक जण नियमांचे पालन करून पारायणाला बसतात. मात्र काही जणांना पूर्ण वेळ पारायणासाठी देता येत नाही किंवा नियमांचे पालन करणे शक्य होत नाही. अशा भक्तांनी निराश होण्याची गरज नाही, कारण दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्त सेवा आणि स्वामी सेवा करूनही तुम्ही दत्तगुरूंची आणि स्वामींची कृपा मिळवू शकता. ही सेवा समर्पणाने आणि विश्वासाने केल्यास त्याचे संपूर्ण फळ मिळते असे मानतात. पाहूयात कोणती आहे ही सेवा. गुरुचरित्र अध्याय पठण. संपूर्ण गुरुचरित्र पारायण वाचायला जमत नसेल तर काळजी करायचे कारण नाही. तुम्ही गुरुचरित्रातील अध्याय 14वा व 18वा देखील दररोज वाचू शकता. हा अध्याय वाचताना दत्तगुरूंचे स्मरण करावे व सकाळी किंवा सायंकाळी वेळ निश्चित करून स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून या अध्यायाचे पठण तुम्ही दत्त जयंतीपर्यंत नियमित करू शकता. या काळात उपवास करणे जमले नाही तर सात्विक आहार घ्यावा असे सांगितले जाते. दत्तगुरू मंत्रजप. मंत्रामध्ये अतिशय प्रभावी ताकद असते असे शास्त्र सांगतात. त्यामुळे नामजप केल्याने आध्यात्मिक प्रगती तर होतेच, शिवाय मानसिक शांती देखील मिळते. ज्या इष्टदेवांचे नामस्मरण आपण करतो त्यांची कृपा सदैव आपल्यावर राहते. त्यामुळे मंत्रजप नियमित करावे असे सांगितले जाते. दत्त जयंती पारायणासाठी वेळ नसेल तर तुम्ही आजपासून दत्त जयंतीपर्यंत दत्तगुरूंच्या मंत्राचा जप संकल्प घेऊन करावा. यासाठी एक वेळ निश्चित करावी व श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा किमान 11 माळा जप पूर्ण श्रद्धेने दत्तगुरूंसमोर रोज दत्त जयंतीपर्यंत करावा. यामुळे दत्तगुरू प्रसन्न होतात व मनोकामना देखील पूर्ण करतात असे मानले जाते. स्वामी सेवा. दत्तजयंतीच्या निमित्ताने अनेक जण स्वामी सेवा करतात. या काळात तुम्ही नियमांचे पालन करून स्वामी चरित्र सारामृत 21 अध्यायाचे पारायण करू शकता. हे पारायण करणे शक्य नसल्यास आजपासून दत्त जयंतीपर्यंत संकल्प घेऊन तुम्ही रोज 11 तारक मंत्र पठण करू शकता. त्याशिवाय रोज 11 माळा स्वामीनाम जप करू शकता. यामुळे स्वामींची कृपा होते असे मानतात. हा सर्वात सोपा पण प्रभावी उपाय असून नियमित संपूर्ण नियमांचे पालन करून ही सेवा केल्यास तुम्हाला याचे फळ निश्चित मिळते असे अनेक स्वामीभक्त आपल्या अनुभवावरून सांगतात. त्यामुळे आजपासून ही सेवा करायला तुम्ही सुरुवात करू शकता.